नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकारणातील आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील जी एक मुख्य संकल्पना आहे शीतयुद्ध, या शीतयुद्धाचा परामर्श आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया। विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने 1945 ते 1990 या कार्यकाळामध्ये ही शीतयुद्ध संकल्पना किंवा एक वास्तविक व्यावहारिक दृष्टिकोनातून या संकल्पनेचा विचार केला जातो, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आणि म्हणून या संकल्पनेचा विचार आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला 1945चा संदर्भ या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे। 1945 या वर्षी काय झालं होतं? 1945 या वर्षी महत्त्वपूर्ण घडामोडी या जागतिक पातळीवर घडलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। त्या प्रामुख्याने कुठल्या होत्या? तर 1945ला दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि 1945लाच या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली होती आणि 1945लाच दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये महासत्ता म्हणून अमेरिका या राष्ट्राचा उदय जागतिक महासत्ता म्हणून झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण ज्यावेळेला घेतो त्यावेळेला या सगळ्या संदर्भांचा उल्लेख करणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं। विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धाची पार्श्वभूमी तपासत असताना असं दिसतं की 1945 नंतर जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय झाला होता, परंतु अमेरिकेच्या या महासत्ता म्हणून उदयाला आव्हान देणारी एक शक्ती, एक महत्त्वपूर्ण राष्ट्र हे जागतिक पातळीवर पुढे आलेलं आपल्याला दिसतं की ज्याचा उल्लेख आपण सोव्हिएट रशिया या नावाने या ठिकाणी करू शकतो। म्हणजे अमेरिकेच्या बरोबरीचं राष्ट्र म्हणून सुद्धा याचा विचार त्या काळात या ठिकाणी केला जात होता आणि अमेरिकेच्या तोडीस तोड या ठिकाणी त्या राष्ट्राची विचारधारा जी होती ती भिन्न अशा स्वरूपाची विचारधारा असलेली आपल्याला दिसते। म्हणजे अमेरिका ज्या विचारधारेवर उभा होता 1945ला आणि रशिया ज्या विचारधारेवर उभा होता, हे दोनही राष्ट्र आणि या दोनही राष्ट्रांच्या ज्या विचारधारा होत्या त्या भिन्न आणि परस्पर विरोधी अशा विचारधारा होत्या। अमेरिका ज्या विचारधारेवर उभा होता ती विचारधारा म्हणजे भांडवलशाही राष्ट्रांचं समर्थन करणारी किंवा भांडवलशाही विचारधारेचा एक प्रमुख आधार या अमेरिका या राष्ट्राच्या मागे असलेला आपल्याला दिसतो। आणि रशियाचा विचार करत असताना साम्यवादी राष्ट्राचं जे काही तत्त्वज्ञान आहे, साम्यवादी विचारधारेचं जे काही तत्त्वज्ञान आहे, कार्ल मार्क्स यांच्या विचारामध्ये जे काही आपल्याला आधार सापडतात ते आधार आपल्याला कार्ल मार्क्सच्या सगळ्या विचारांचा संदर्भ या ठिकाणी रशियाच्या विचारधारेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजे एकूणच या दोन परस्पर विरोधी विचारधारांचा आपण विचार करत असताना या विचारधारांमधील जो काही संघर्ष आहे, जी काही सर्वश्रेष्ठत्वाची जी काही लढाई आहे की जागतिक पातळीवर 1945 नंतर प्रामुख्याने हे वैचारिक युद्ध आपल्याला पाहावयास मिळतं। अमेरिका हे प्रामुख्यानं भांडवलशाही राष्ट्रांचा गट या ठिकाणी राखून आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न प्रभावीरित्या त्या ठिकाणी करत होता आणि त्याचबरोबर रशिया साम्यवादी राष्ट्रांना आपल्या बाजूने खेचून त्या ठिकाणी त्या माध्यमातून एक वैचारिक दृष्टिकोनातून आपलाही प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 1945 नंतर करत होता। ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे जगानं 20व्या शतकामध्ये जी दोन महायुद्ध अनुभवली, एक पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध। पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 दरम्यान झालेलं आपल्याला दिसतं आणि दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या दरम्यान झालेलं आपल्याला दिसतं। आणि त्यानंतर जगाची जी वाटचाल चालू झालेली होती ती जगाची वाटचाल आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला दोन राष्ट्र की जे परस्पर विरोधी विचारधारेचं समर्थन करणारे राष्ट्र होते, त्या परस्पर विरोधी विचारधारेचं समर्थन करणाऱ्या राष्ट्रांमधील हा संघर्ष होता, विचारांमधील हा संघर्ष होता, वैचारिक पातळीवरचा हा संघर्ष होता। आणि त्या संघर्षासाठी या दोन राष्ट्रांमध्ये जी काही परिस्थिती 1945 ते 1990 या कार्यकाळामध्ये आपल्याला दिसून येते, त्या एकूण या कार्यकाळातल्या या लढाईलाच आपण शीतयुद्ध या नावाने ओळखतो। शीतयुद्ध ज्याला आपण इंग्रजीमध्ये कोल्ड वॉर या नावाने ओळखतो की जगामध्ये 1945 नंतरची स्थिती आपण जर पाहिली तर या शीतयुद्धाचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। म्हणजे कसं की एकूणच आपण ज्यावेळेला 1945ची परिस्थिती पाहतो तर त्यावेळेला जगामध्ये महासत्ता म्हणून अमेरिका या ठिकाणी सगळ्यात सर्वश्रेष्ठ सत्ताधारी राष्ट्र म्हणून या ठिकाणी उदयाला आलेलं होतं आणि याच राष्ट्राच्या तोडीस तोड देण्यासाठी रशियासारखं राष्ट्र या ठिकाणी अस्तित्वात होतं आणि या दोघांमधील संघर्ष हा प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो। म्हणजे काय तर या दोन राष्ट्रांचा जो काही गट, या वैचारिक पातळीवरचा गट जो या ठिकाणी निर्माण झालेला होता, त्या गटाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अमेरिका आपल्या भांडवलशाहीचं समर्थन करणारे देश जगामध्ये किती जास्त वाढवता येतील यासाठी अमेरिका प्रयत्न करत होता आणि रशियासुद्धा साम्यवादी राष्ट्रांचं समर्थन करणारे राष्ट्र आपल्या बाजूनं कशा पद्धतीनं त्यांना आणता येईल यासाठी तो प्रयत्न करत होता। या सगळ्या संघर्षातून, या सगळ्या वैचारिक स्तरावरच्या संघर्षातून जे काही वास्तविक स्वरूप तत्कालीन परिस्थिती
परिस्थितीमध्ये जगाला लाभलेलं होतं त्याचा विचार आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला वेगवेगळे गट या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे नाटोसारखा गट असेल, सिएटोसारखा गट असेल, सेंटोसारखा गट असेल, वार्सा पॅक्ट यासारखे जे करार असतील या माध्यमातून गटातटाचं राजकारण 1945 ते 1990 या कार्यकाळामध्ये झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि दुसरं तिसरं काही नाही तर शीतयुद्ध या संकल्पनेचा विचार करत असताना दोन राष्ट्रांमधील प्रत्यक्ष युद्ध हे नव्हतं, रणांगणावरचं हे युद्ध नव्हतं, कुठेही रक्त न सांडता केवळ विचारांमधली ही लढाई की जिला गटातटाचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि ज्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक वेळेला युद्धाची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे थोडक्यात काय तर शीतयुद्ध म्हणजे विचारांमधलं युद्ध होतं आणि या विचारांमधल्या युद्धामुळेच जवळपास जो काही कार्यकाळ 45 ते 50 वर्षांचा जो काही कालखंड आपल्याला दिसतो तो प्रभावित झालेला आपल्याला दिसतो आणि एकूण आंतरराष्ट्रीय राजकारण या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेलं असून 1990ला ज्या वेळेला रशियाचं विभाजन झालं, सोव्हिएट रशियाचं विभाजन झालं आणि तेव्हाच शीतयुद्धाला या ठिकाणी पूर्णविराम मिळाला आणि अशा पद्धतीने शीतयुद्धाचा अंत झाला. ही गोष्ट आपल्याला अशा पद्धतीने सांगता येऊ शकते. शीतयुद्धाचा संदर्भ लक्षात घेत असताना वैचारिक संघर्ष ही गोष्ट दोन राष्ट्रांमधल्या वैचारिक संघर्षाची गोष्ट आपण जर लक्षात ठेवली तर शीतयुद्ध आपल्याला या ठिकाणी कळू शकतं, त्यातले संदर्भ लक्षात येऊ शकतात आणि त्या माध्यमातून शीतयुद्धाच्या संदर्भातलं जे काही शीतयुद्धाचं स्वरूप आहे त्याचं विश्लेषण आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला शीतयुद्ध ही संकल्पना या ठिकाणी समजून घ्यायची होती, त्यासाठी हा एक छोटेखानी आपला प्रयत्न होता. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओसह आपण भेटू, तोपर्यंत नमस्कार.